हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। रत्नागिरीमध्ये रुळावर माती आणि चिखल आल्यानं कोकण रेल्वे कालपासून ठप्प, 7 गाड्या रद्द तर 5 ट्रेन वेगळ्या मार्गाने वळवल्या। खेड रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्या उभ्या। दिवाणखवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर कोसळलेली दरड बाजूला करण्याचं काम सुरू। पावसामुळे कामामध्ये अडथळा, कोकण रेल्वे सुरू होण्यासाठी काही तास लागणार। एलटीटीहून निघालेल्या गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला आग, ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळ लागली आग। रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्यावर लाटांचं रौद्ररूप, समुद्र किनाऱ्यावर 4 मीटर उंचीच्या लाटा पाहण्यासाठी जाऊ नका, प्रशासनाचं आवाहन। रायगडमध्ये मुसळधार पावसानंतर नद्यांना पूर, सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा नदीनं ओलांडली पातळी। एनडीआरएफ पथकाकडून सावित्री नदीची पाहणी। रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यामधील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। दक्षिण रायगडमधील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी, महाड, माणगाव, पोलादपूर तालुक्यामधील शाळांना सुट्टी। अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा निर्णय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मुंबईमध्ये आज बैठक, निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप आणि जागा वाटपावर चर्चा होणार। आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीला शरद पवारांनी यायला हवं होतं, मात्र बारामतीमधून फोन येताच विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला। मंत्री छगन भुजबळांचा गंभीर आरोप। फोन केल्याचा भुजबळांकडे पुरावा आहे का? अजेंडा असल्याशिवाय बैठकीला कसं जाणार? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल। छगन भुजबळांचे आरोप निराधार, शरद पवारांना घेऊन या असं भुजबळ कोणत्या अधिकाऱ्यांना सांगू शकतात? सत्ताधारी वेळ मारून नेत आहेत, विजय वडेट्टीवारांचा पलटवार। बारामती विधानसभेतून अजित पवारांच्या ऐवजी जय पवार लढणार असल्याच्या चर्चा, लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास विधानसभा लढणार नाही, दादांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल। अजितदादा शब्दाचे पक्के असतील तर दादांनी आधी मिशी काढावी आणि दादांनी बारामतीमधून लढू नये, शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांचा हल्लाबोल। माजी आमदार राजू पारवे उमरेड विधानसभा मतदारसंघामध्ये सक्रिय, लोकसभेतील पराभवानंतर पारवे विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याच्या तयारी। मनोज जरांगेंकडून मध्यरात्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन, मंदिर समितीकडून मनोज जरांगेंचा सत्कार। विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर विभागामधील महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन, काम बंद आंदोलनामुळे लाडकी बहीण योजना रखडणार। वरळी हिट अँड रन प्रकरण, आरोपी मिहिरला बियर देणाऱ्या बारचा परवाना रद्द, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। नागपूर पोलिसांच्या इंधन वापरामध्ये भ्रष्टाचार, राज्य सरकार भ्रष्टाचाराचं ऑडिट करणार, आमदार नितीन राऊतांनी विधानसभेमध्ये मांडला होता मुद्दा। कार्लोस अल्काराज ठरला विम्बल्डन 2024चा चॅम्पियन, सरळ सेटमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविच याचा धुव्वा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।